असं म्हणतात एकदा अकबरानं बिरबलाला जवळ बोलावून घेतलं, सभा भरलेली होती, आणि अकबरानं बिरबलाला विचारलं की म्हणे बिरबल, मला काल रात्री एक स्वप्न पडलं. ऐका बरं. बिरबल म्हणला, सांगा ना जहापना, काय स्वप्न पडलं? अरे बिरबल, स्वप्न असं पडलं, आपण दोघं रस्त्यानं चाललो होतो आणि रस्त्यात 2 खड्डे होते. त्या काळी रस्त्यात 2च खड्डे होते. आपण दोघं रस्त्यानं चाललो होतो आणि रस्त्यात 2 खड्डे होते. बिरबल म्हणला, मग पुढं काय झालं? ते म्हणे, गंमत अशी झाली, एका खड्ड्यात तू पडला आणि एका खड्ड्यात मी पडलो. बिरबल म्हणला, जहापना फार वाईट झालं. बादशाह म्हणला, बिरबल याच्यात वाईट नाही, पुढं फार वाईट आहे. म्हणे असं काय झालं? अरे म्हणे, आपण दोघं रस्त्यानं चाललो होतो, रस्त्यात 2 खड्डे होते, एका खड्ड्यात तू पडला, एका खड्ड्यात मी पडलो. मग पण मी मात्र मधाच्या खड्ड्यात पडलो आणि तू मात्र घाणीच्या खड्ड्यात पडला. बिरबल म्हणला, बादशाह फारच वाईट झालं. बिरबलाला राग आला. सगळी सभा हसायला लागली बिरबलावर. घाणीच्या खड्ड्यात पडला म्हटल्यानंतर राग आला बिरबलला. पण बिरबल म्हणजे हजरजबाबी माणूस आहे. हो, बिरबल म्हणजे मराठीतला भाऊ कदम आणि हिंदीतला कपिल शर्मा आहे. हजरजबाबी माणसं आहे ती, लगेच उत्तर देणार. बिरबल म्हणला, बादशाह काय योगायोग आहे? अहो, जे स्वप्न तुम्हाला पडलं सेम टू सेम जशाच्या तसं स्वप्न मला रात्री पडलं. बादशाह म्हणला, असं काय स्वप्न पडलं? म्हणे, काय नाही, आपण दोघं रस्त्यानं चाललो होतो, रस्त्यात 2 खड्डे होते, एका खड्ड्यात तुम्ही पडले, एका खड्ड्यात मी पडलो. मी घाणीच्या खड्ड्यात पडलो आणि तुम्ही मात्र मधाच्या खड्ड्यात पडलो. अकबर बादशाह म्हणला, बिरबल हे स्वप्न तर मलाही पडले. बिरबल म्हणला, माझं स्वप्न आणखी पुढे आहे, माझं स्वप्न आणखी पुढे आहे. बादशाह म्हणला, सांग लवकर काय झालं पुढं? ते म्हणे, काही नाही, तुम्ही एका खड्ड्यात पडले, मी एका खड्ड्यात पडलो. तुम्ही मधाच्या खड्ड्यात पडले, मी घाणीच्या खड्ड्यात पडलो. थोड्या वेळानं तुम्ही खड्ड्याच्या बाहेर आले, मी खड्ड्याच्या बाहेर आलो. तुम्ही मला चाटत होते आणि मी तुम्हाला चाटत होतो. वाक्य कळालं? तुम्ही खड्ड्यात कोणत्या पडले याला किंमत नाही. वाक्य ऐका, तुम्ही खड्ड्यात कोणत्या पडले याला किंमत नाही, परमार्थात तुम्ही चाटता का याला किंमत आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मग परमार्थामध्ये भावनेला किंमत आहे. तुम्ही बाहेरून कशी राहता याच्यात नाही. म्हणून अंतःकरणात भावना निर्माण व्हावी लागत असते. कुठे भेटते भावना? भावना सहजासहजी भेटत नाही. यवतमाळला गेले तर भावना गवळी भेटते, भावना नाही भेटत. आलं लक्षात? भावना अंतःकरणात निर्माण व्हावी लागत असते. आणि भावना कशी निर्माण होते? भावना केव्हा निर्माण होते? अंतःकरणात भाव केव्हा निर्माण होतो? अगोदरचं वाक्य समोर घ्या. व्यक्तीचा किंवा वस्तूचा महिमा कळाला की भावना निर्माण होत असते. आता साधी साधी उदाहरणं तुमच्या समोर मांडतो पुढे चालतो. आता आपला नामसप्ताह आज सुरू झाला. आज पहिला दिवस आहे. 8 दिवसानं 9व्या दिवशी काल आहे आपला. काल्याचं कीर्तन आपण, मला वाटतं 4-5 सप्ते आपल्या गावात आहेत, आपल्याला माहिती आहे. काल्याच्या सप्त्यामध्ये, काल्याचा सप्ताहाची सांगता झाली, अखंड हरिनाम सप्ताह असला, काल्याचं कीर्तन असलं की काल्याच्या कीर्तनामध्ये आपण दही हंडी लावतो की नाही? दही हंडी लावतो, ती फोडतो की नाही? बरं मला सांगा, त्या दही हंडीच्या परिसरात जेवढी काही बसलेली असतात, दही हंडी फुटल्याबरोबर धावतात कशासाठी? बोला ना. ते खापरं गोळा करायसाठी धावतो का नाही? मला सांगा, काल्यातल्या कीर्तनाची दही हंडी फुटल्यानंतर खापरं गोळा करण्यासाठी आपण धावतो. आपल्या गावात खापरं कमी आहेत का? म्हणजे स्मशानभूमीकडे जा ना तुम्ही, खापरं भरपूर आहेत. पण काल्यातल्या कीर्तनाच्या खापरासाठी एवढी धावपळ का? त्याचं कारण आहे, जुनी व्यक्ती अशी म्हणतात, माणसं, ते काल्यातल्या कीर्तनातलं खापर जर घरात असलं चिटकुळ लागत नाही, असं जुनी माणसं म्हणतात. काल्यातल्या कीर्तनाच्या खापरासाठी आपण धावतो, ती दहीहंडी फुटल्याबरोबर धावतो ते खापर घेण्यासाठी. मला सांगा, खापरं गावात भरपूर आहेत, पण काल्यातल्या कीर्तनातल्या खापरालाच महत्व का? त्याचा काय कळाला? त्याचा महिमा कळाला. त्याच्यापासून काहीतरी होतंय. महिमा कळाल्याशिवाय भावना निर्माण होत नसते. किंवा साधं उदाहरण, आपल्याकडे गोधडी, काही भागात आपण आता गोधडी म्हणतो, काही भागात गोधडी म्हणतात, काही भागात वाकळ म्हणतात, त्या सातारा भागात दमकोंडी म्हणतात. हो, खरंच म्हणतात. आमच्या विष्णू महाराजाला विचारा, सातारा भागात काय म्हणतात? दमकोंडी. त्याचा मला अनुभव आलेला आहे. थंडीच्या दिवसात साताऱ्याला कीर्तनाला गेलो होतो मी. छोटीशी वाडी होती. कीर्तन झाल्यानंतर एका आजीच्या घरी माझी आराम करण्याची सोय झाली. आजीनं बाहेर असं प्रांगणामध्ये बास टाकली, त्याच्यावर मला झोपवलं. म्हटली, महाराज दमकोंडी देऊ का? म्हटलं, दमकोंडी काय प्रकार आहे? कारण सांगू का? त्या बाईनं गोधडी आणली महाराज आणि माझ्या अंगावर टाकली. आपल्याकडल्या 10 गोधड्या आणि तिकडली एकच गोधडी.
म्हटलं दमकुंडी काय प्रकार आहे? कडाक्याची थंडी महाराज, कडाक्याची थंडी. आणि महाबळेश्वर मुळातच थंड हवेचं ठिकाण, जास्त भयानक थंडी. पण एवढ्या थंडीत मला त्या गोधडीनं, त्या दमकुंडीनं घाम फुटला आणि मला दम कोंडा लागला. आणि मग मला कळाली दमकुंडी का म्हणतात ते. साधी गोधडी, मला सांगा त्या गोधडीला काय किंमत आहे? काय किंमत आहे त्या गोधडीची? पण त्यातली त्यात फाटक्या गोधडीला काय किंमत आहे? पण पुण्याला या, स्वारगेटला उतरा आणि 10 मिनिटं चालत जा, राजा केळकर वस्तू संग्रहालय तिथे आहे. आणि तिथे एक फाटकी गोधडी एका काचेच्या भांड्यामध्ये मळवून ठेवलेली आहे. आणि तिला पाहायला 50 रुपये तिकीट आहे. तुम्ही म्हणताल महाराज फाटकी गोधडी पाहायला 50 रुपये तिकीट? त्याचं उत्तर त्याच्याच खाली लिहिलेलं आहे. सदरची गोधडी भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई हिची आहे. किंमत गोधडीला नाही, त्या गोधडीचा महिमा कळाला म्हणून त्याची तिला किंमत आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महिमा कळाला की भावना निर्माण होत असते. महिमा कळाल्याशिवाय भावना निर्माण होत नाही. वेळ कमी आहे बरं का. एक उदाहरण आहे, काल्पनिक आहे पण फार गोड आहे, फक्त लक्ष देऊ नये. आता बोधेगावचा बाजार मला वाटतं गुरुवारी असतो आपल्याकडे. बोधेगावच्या बाजारामध्ये एक 9-10 वर्षाचा मुलगा पेन विकत होता. 5ला 1, 10ला 2 पेन विकत होता. पण लोक एवढी हुशार आहेत, त्याला 10ची 3 मागायची. किती? 10चे 3 पेन मागायची. महाराज लोक एवढी अवघड आहेत ना, गरीबाला पाडून मागायची लईच वाईट सवय लोकांना. इतकी वाईट सवय ना. आणि त्यातली त्यात पाडून मागायच्या बाबतीत महिला मंडळीचा हात नाही धरायचं कोणी. अहो ते नाशिकला स्टँडवर उभा होतो, चटाईवाला तिथं होता. तो चटाईवाला मोठ्यानं ओरडायचा, 400 को 1, 400 को 1, 400 को 1. तेवढ्यात एक रिक्षा आली आणि त्या रिक्षातून 3 महिला उतरल्या. आणि त्यातली जी मोठी होती ती लवकर धावत त्या चटाईवाल्यापाशी आली. म्हटली केवढ्याला दिल्या रे? तो म्हटला माताजी 400 को 1, म्हणजे 400ला 1. तात्यात तुम्ही जर असते तर कितला मागितली असती? 1 कमी करून पाडून जर मागाय ठरले तर 200ला. ती म्हणली 300च्या 2 दे, 300च्या 2 दे. खतरा आहेत महाराज, पाडून मागायच्या बाबतीत यांचा हात नाही धरायचा. बरं ह्या आहेत तयार, पण नवऱ्याला सुद्धा असं ट्रेन करतात, ट्रेन. बाजारला नवरा सकाळी निघाला, पावसाळ्याचे दिवस, आणि बायकोनं हाका मारली, इकडे या. बाजारला निघाले. म्हणे हो, एक काम करा, एखाद्यानं वस्तूची किंमत सांगितली की लगेच त्याला पैसे देऊन मोकळे होत जाऊ नका, तुम्हाला काही कळत नाही. खरंय घे, तुम्हाला काही कळत नाही. म्हटलं मग काय करायचा? तो म्हटलं काहीच नाही करायचा. तिनं सांगितलं फक्त एक वाक्य लक्षात ठेवायचं, वस्तू घेत असताना त्यानं जर किंमत सांगितलं तर निम्म्याने मागायची. कितीनं? निम्म्यानं मागायचं. आता हा ट्रेन झालेला होता. गेल्याबरोबर पावसाळ्याचे दिवस होते, छत्रीचा स्टॉल लागला. गेल्याबरोबर त्यानं छत्रीवाल्याला विचारलं केवढ्याला दिली छत्री? तो म्हटला 100ला. 50ला दे, कारण ठरलं होतं ना निम्म्यानं मागायची. तो म्हटला काय कट्टर गिराईक लागला आपल्याला, डायरेक्ट निम्म्यानं चाललाय हा. तो म्हटला हे पहा 50ला नाही जमणार, पण आता तुम्ही भवनीचे गिराईक पहिल्यांदाच माझ्याकडे आलात, पहिलं गिराईक, एक काम करा 70ला घ्या. 35ला दे, कारण ठरलं होतं निम्म्यानं मागायचं. ट्रेन होता महाराज. तो म्हटला हे पहा चुकलं माझं, 70 जाऊ द्या, 100 जाऊ द्या, पण तुम्ही सुरुवातीला म्हटली की नाही 50ला घ्या. तो म्हटला 25ला दे. तो म्हटला बाबा देतोच कशाला, फुकट नाही ना. तो म्हटला मग 2 दे. मला मुद्दा काय सांगायचा आहे, हे आहेतच ट्रेन, पण नवऱ्याला सुद्धा काय करतात, ट्रेन करतात. पण एक वाक्य माझं लक्ष देऊन ऐका, सगळीच लोक बाजारात गेल्यानंतर लक्ष द्या, सगळीच लोक तुम्हाला लुटायला बसलेली नसतात, काही लोक जगायला बसलेले असतात. बाजारात गेल्यानंतर काही खरेदी करताना हे भान ठेवत जा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो मुलगा असा पेन विकत होता, 5ला 1, 10ला 2 म्हणायचा. एका सावकारानं त्याच्याकडे पाहिलं, 1 तासापासून हा पेन विकतोय, पण याचा काय पेन विकला नाही. याचं सोन्याचं दुकान होतं मोठं. हा जवळ गेला, का रे म्हणे पेन विकतोस? म्हणे हो. कशासाठी? म्हणे गरीब आहे, अनाथ आहे, मला आई नाही, वडील नाही, कुणी नाही, आणि 5000 रुपये शाळेची फी आहे, आणि ती भरण्याकरता मी पेन विकतोय. मग काय विकले नाही पेन? तो म्हटलं कसे विकणार, 10चे 2 पेन दिल्यानंतर मला 2 रुपये राहतात, आणि ही लोक 10चे 3 मागतात, मला कसं परवडल? त्याला दया आली, त्यानं सांगितलं एक काम कर, सगळे पेन बॅगमध्ये भरव, तुला एका पेनाची तेवढी किंमत मिळून देतो. त्याचे सगळे पेन बॅगमध्ये भरले, बॅग घेतली आणि आपल्या सोन्याच्या दुकानात घेऊन आला. हा खुर्चीवरती बसला, पोराला खुर्ची दिली, त्या बॅगेतला एक पेन काढला, दरवाजाच्या बाहेर गेला, दुकानाच्या बाहेर असा मातीत मळवला, थोडा फडक्यानं पुसला,
आणि ज्या सोन्याच्या महिरपीमध्ये गंठण, नेकलेस, अलंकार वगैरे सोन्याचे डागडागिने ठेवले जातात, त्याच्यात हा पेन त्यानं लटकवला आणि वर ठेवला. येणारं जाणाऱ्यानं त्या पेनकडे पाहावं, वा वा नक्कीच काहीतरी महत्वाचा पेन असला पाहिजे, याचा अर्थ या लाईनीत बसलाय. सहजासहजी नाही, कुतूहलानं पाहायचं. एक चिकित्सक त्याच्याजवळ आला आणि म्हटला, का हो म्हणे, जिथं सोन्याचे अलंकार ठेवले जातात तिथं तुम्ही हा साधारण मळलेला साधारण पेन तुम्ही ठेवलाय, असं कशासाठी ठेवलाय? त्यानं सांगितलं, पेन काय सामान्य काय तू म्हटलं असं, एवढी काय खासियत आहे त्या पेनची? तो म्हटला, काय खासियत आहे? अहो, भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याची लिखापडी या पेननं केलेली. भारत जेव्हा स्वतंत्र झाला त्याची लिखापडी या पेननं केलेली. तो म्हटला असं, कुठून आणला? म्हटलं इंग्लंडहून आणला. केवढ्याला? 25,000ला. तुम्ही मला देता का? ते म्हटलं, ते काय इकायला आणला काय? अजिबात नाही. तो म्हटला, नाही हो, माझ्यावर उपकार करा, मला हा पेन देऊन टाका, कारण मला जुन्या वस्तू संग्रहित करण्याची फार आवड आहे. माझ्याकडे सरोजिनी नायडू यांची ओढणी आहे, महात्मा गांधींची काठी आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांचं उपर नाही. आणि तुम्ही जर हा पेन मला दिला तर माझ्या संग्रहाचं वेटेज वाढेल, कृपा करून हा पेन मला द्या. त्यानं सांगितलं, हे पहा, हा पेन काय माझ्या घरी तयार होणारी वस्तू नाही आणि मी काय तो विकायला आणला नाही, पण तुम्ही जरा जास्त त्याचे चहाचे दिसतात, म्हणून एक काम करा, जेवढ्याला आणला तेवढे द्या तुम्ही घेऊन जा. त्यानं लगेच खिशातला बंडल काढला, 25,000 त्याला मोजून दिले आणि पेन त्याला देऊन टाकला. ज्याला पेन मिळाला तो आनंदानं उड्या मारत निघून गेला. संग्रहाचा फायदा झाला. दुकानदार इमानदार होता, आलेले 25,000 त्या मुलाच्या हातात दिले, मुलगा खुश झाला, निघून गेला. दुकानदाराची जेवणाची वेळ झाली, तो निघून गेला आणि तिघं निघून गेल्यामुळे मी इकडे कीर्तनाला निघून आलो. मी तिथं बसून काय करू? मला मुद्दा काय सांगायचा आहे, पेनची किंमत किती होती? 5 रुपये. मला वाटतं पेनची किंमत म्हणण्यापेक्षा भाव म्हणू आपण. काय भाव? पेनचा भाव किती होता? 5 रुपये. पण 25,000पर्यंत पेनचा भाव गेला. कशामुळे? त्याचा काय कळाला? महिमा कळाला. मग ऐका, जर भावना निर्माण व्हावी अशी वाटत असेल तर अगोदर संत महिमेनं कळाले पाहिजेत. म्हटले महाराज, काय संतांचा महिमा? आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे, ऐसा संताचा महिमा, 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 झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा महिमा. महिमा कळाल्याशिवाय भावना निर्माण होत नाही. म्हणून संत कशानं कळाले पाहिजे? महिमेनं कळाले पाहिजे. आता शेवटचा मुद्दा राहिला, संतांचं काय कळालं पाहिजे? लक्षण कळालं पाहिजे. संत लक्षणानं कळाले पाहिजेत. महाराज, संतांचं लक्षण का कळालं पाहिजे? थोडक्यात उत्तर सांगतो, पुढे जातो, ऐका. संत लक्षणानं कळाले पाहिजे. संताचं लक्षण आपल्याला कळालं पाहिजे का? एक वाक्य सांगू, जीवनामध्ये साधूचं लक्षण कळून साधू ओळखता आला पाहिजे. कारण तुम्ही जर साधूला भोंदू म्हटले तर तुमचं काहीच बिघडत नाही. बरं, तुम्ही जर साधूला भोंदू म्हटले
तर तुमच्या आयुष्यातलं काहीच बिघडत नाही. पण तुम्ही जर भोंदूला साधू म्हटले तर आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. असे कलियुगात कित्येक उदाहरण आहेत. साधूला भोंदू म्हणा, काहीच होणार नाही. पण भोंदूला जर साधू म्हटले तर आयुष्याचं वाटोळ झाल्याशिवाय राहत नाही. याच्याकरता 2 उदाहरणं देतो. एक महाभारत, एक भागवत आणि एक रामायणामध्ये. भागवतामध्ये परीक्षिती राजा साधूला भोंदू म्हणतो, मेल्याला साप गळ्यात टाकतो. काहीच बिघडत नाही, त्याचं मारावं लागतं. पण 7 दिवसात देव भेटतो. देव भेटतो 7 दिवसात. आणि याच्या उलट रामायणामध्ये सीता भोंदूला साधू म्हणते, जवळचा देव निघून जातो. विठ्ठल 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 विठ्ठल. चुकीच्या व्यक्तीला साधू म्हणून आपली फसवणूक होऊ नये, आपल्या आयुष्याचं वाटोळ होऊ नये म्हणून संत लक्षणानं कळले पाहिजेत. आणि लक्षणे फक्त संतांनाच कळतात, दुसऱ्याला नाही. अहो, देव सुद्धा भुलतो कधी कधी. देवाला सुद्धा साधू ओळखता येत नाही कधी कधी. रामायणातला प्रसंग फार गोड आहे, लक्ष द्या. देव सुद्धा फसतो कधी कधी साधूला ओळखण्यात. साधू फक्त साधूलाच ओळखतात, देवाला सुद्धा कधी कधी साधू ओळखत नाहीत. सीतेच्या शोधार्थ रामप्रभू आणि लखनजी निघाले होते. जात असताना एक तळ लागलं, मोठं तलाव होता मोठा. तळ्याच्या काठावरून समोरून भगवान प्रभू रामचंद्र चालले होते आणि पाठीमागं लखनजी निघाले होते. आणि लखनजीची नजर सहज तळ्यात गेली आणि पाहिलं एक पांढरा शुभ्र बगळा आहे. आमच्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही, कारण लोक आम्हाला बगळे म्हणतात ना. म्हणजे 7-8 महाराज लोक एकत्रित आले म्हणतात, हां पहा पांढरे पांढरे बगळे, विनोदाने म्हणतात. त्या तळ्याकडे नजर गेली. लखनजीनं त्या तळ्यात पाहिलं तर एक पांढरा शुभ्र बगळा एका पायावर उभा होता आणि डोळे झाकलेले होते. डोळे झाकून एका पायावर उभा होता. लखनजी रामप्रभूला म्हणतात, प्रभू अहो पहा ना, किती मोठा साधू आहे. मागच्या जन्मातली तपश्चर्या कमी पडली म्हणून बगळ्याच्या जन्माला आला तरी सुद्धा एका पायावर उभा राहून डोळे झाकून पाण्यात साधना करतोय, तप करतोय. ऐका, साधना करतोय, तप करतोय. भगवान रामप्रभू म्हटले, लखन त्याच्या वरच्या क्रियेवर जाऊ नको, हा लय कपटी धूर्तय म्हणे. हा नाही हो प्रभू, तुम्ही कुणावरही शंका घेतात. एका पायावर डोळे झाकून उभा आहे, साधना करतोय. प्रभू म्हटले, असं थांब 10 मिनिटं तुला कळन. आणि हा एका पायावर उभाच होता. कोण? बगळा नका म्हणू, साधू म्हणा, मला फार वाईट वाटतं. साधू म्हणा, एका पायावर उभा होतो. कोण? साधू एका पायावर उभा होता. त्या तळ्यात काही मासोळ्या होत्या. त्यांनी विचार केला, आपल्या गावात फार मोठा साधू आलेला आहे, आपण जाऊन त्याचं दर्शन घेऊ. आणि ह्या निघाल्या आणि त्याच्या समोर उभा राहिल्या. कुणासमोर? मला वाटलं बगळा म्हणता काय. समोर उभा राहिल्या आणि हात जोडून विनंती करतात, साधू महाराज, संसाराच्या तापानं आम्ही फार तापलोत, आम्हाला पटकन मोकळं करा. हाई म्हटला, बालिके काळजी करू नको, मी तेवढ्या करताच आलोय. आणि मारली ना टोच कुणी? आता बगळा म्हणा, आता बगळा म्हणा. दिसताना साधू दिसत असेल पण तो आपल्याला कधी फसवून जाईल. देवाला सुद्धा लवकर साधू कळत नाही. म्हणून तर देवानं पत्र पाठवलं होतं जगद्गुरु तुकोबरायांकडे. देवानं तुकोबरायांना पत्र लिहिलं, महाराज अमुक अमुक नावाचा व्यक्ती आहे, माझी फार साधना करतो, फार भक्ती करतो, तुम्ही याला साधू म्हणा. जगद्गुरु तुकोबरायांच्या हातात ते पत्र पडलं. तुकोबरायांनी ते पत्र वाचलं आणि पत्र पाठीमागं फिरवलं. आणि त्या पाठीमागच्या भागावर तुकोबरायांनी काय लिहिलं सांगू? तुकोबरा म्हणतात, देवा तुझी तो भक्ती करत असेल, तुझं नामस्मरण करत असेल, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही. जोपर्यंत आमच्या साधुत्वाच्या कक्षेत तो उतरत नाही तोपर्यंत आम्ही त्याला साधू म्हणणार नाही. तुला आमचं काय करायचं तर करून घे. करीशी ते देवा करी माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. हो हो, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. देवा माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. परिमित्यासी मुखे न म्हणे संत. करीशी ते देवा करी माझे सुखे, करीशी ते देवा करी माझे सुखे, परिमित्यासी मुखे न म्हणे संत. देवा मी त्याला मुखानं संत म्हणणार नाही. जोपर्यंत तो संतत्वाच्या कसोटीमध्ये उतरत नाही तोपर्यंत मी त्याला संत म्हणणार नाही. मला मुद्दा काय सांगायचा आहे, संत सहजासहजी ओळखू येत नसतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय आपल्याला साधूचा परिचय लक्षणानं करून देतात.
साधूचं लक्षण कळाले पाहिजे, आपल्याला संत ओळखता आले पाहिजे. मग आजच्या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबराय आपल्याला साधूचा परिचय लक्षणानं करून देतात. त्यातली 2 लक्षणं पहिल्या चरणात. मोकळे मन रसाळ वाणी, 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 मोकळे मन रसाळ वाणी. याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे, लक्ष्मी ते ऐशा नावे. याची गुणी संपन्न, याची गुणी संपन्न, लक्ष्मी ते ऐशा नावे, लक्ष्मी ऐशा नावे. जगद्गुरु तुकोबरांनी आजच्या अभंगाच्या पहिल्या चरणात साधूची 2 लक्षणं सांगितलीत. ऐका, एक आंतरलक्षण, एक बाह्य लक्षण आहे. मोकळे मन हे आंतरिक लक्षण आहे आणि रसाळवाणी हे बाह्य लक्षण आहे. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात साधूचं पहिलं लक्षण त्यांचं मन मोकळं असते, त्यांची वाणी रसाळ असते. मन मोकळं असणं म्हणजे साधी गोष्ट समजू नका तुम्ही. आम्ही सहज म्हणतो तुम्ही लय मन मोकळ्या मनाची माणसं आहेत. तो आतून कपटी असतो. व्यवहारातलं मोकळं मन आणि परमार्थातलं मोकळं मन लय अवघड आहे महाराज. व्यवहारातल्या मोकळ्या मनात काहीतरी ध्येय असतं, परमार्थातल्या मोकळ्या मनात साधना असते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधूचं मन, साधूचं अंतःकरण मोकळं असतं महाराज. का मोकळं असतं? कारण त्यांच्या अंतःकरणात, त्यांच्या मनात मल विक्षेप काहीच नसतो महाराज. सगळं काही त्यांनी अंतःकरणातलं काढून टाकलेलं असतं. सगळे काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ आणि अहंकार याने सगळे तुका म्हणे अंगी, मला वाटते काय प्रमाणे ते, कामक्रोध केले घररीती. कामक्रोधाला त्यांच्या अंतःकरणात मनाला थारा नाही. तुका म्हणे देह भरीला विठ्ठली. अंतःकरण मोकळं झालं, मन मोकळं झालं, त्याचा परिणाम देवाला बोलवावं लागत नाही, देव स्वतःहून येतो. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ हो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ हो, चित्त करारे निर्मळ हो, चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते, राहे ते, राहे ते. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ हो, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ. येऊनी गोपाळ राहे ते, येऊनी गोपाळ राहे ते, राहे ते, राहे ते. साधून स्वतःचं अंतःकरण मन मोकळं केलं, चित्त मोकळं केलं. ऐका ना, त्याचा परिणाम त्यांना देवाला बोलवावं लागलं नाही हो, देव त्यांच्याकडे स्वतः येऊन राहिला. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवनी गोपाळ राहे ते देवाला बोलवावं लागत नाही महाराज. शबरी माता, रामायण ऐकलंय ना तुम्ही? शबरी मातेला शबरीनं देवाला बोलवलं नाही हो. कोणत्या रामायणकारानं असं सांगितलंय का शबरी माता चालत चालत देवाकडे गेली?
ऐकलं तुम्ही असं? नाही. मग चालत देव तिच्याकडे आले का? तिनं अंतःकरण शुद्ध केलं. तुमच्या अंतःकरणामध्ये जर मल विक्षेप अहंकार दंभ नसेल तर ते अंतःकरण मन चित्त अहंकारानं रहित होतं. ऐका, ते मोकळं होतं. साधू संतांनी अंतःकरण मोकळं केलंय. मोकळे मन, देव त्याच्यामध्ये राहिला. जागा अंतःकरणातली मोकळी झाली, ती जागा देवासाठीच रिक्त झाली. देव तिथे येऊन राहिला. त्याचा परिणाम आता मला सांगा, जे अंतःकरणात जर देव असेल तर बाहेर येणारं काय असेल? रसाळवाणी असं म्हणतात ना, जे अंतःकरणात आहे तेच बाहेर येतं, दुसरं बाहेर येत नाही. आता देव साधूच्या अंतःकरणात आहे, त्याचा परिणाम साधूची वाणी रसाळ असते. अनेक प्रमाणे तुम्हाला पाहता येतील. मधुरावाणी ओटी, तुका म्हणे मुखी अमृताची वाणी, देहदेवाचे कारणी. महाराज, एवढेच लक्षण आहेत का साधूचे? जगद्गुरु तुकोबार म्हणतात आणखी लक्षण आहेत, दुसरे आणखी लक्षण आहेत, पण तिसऱ्या चरणात तेच गरीब आहेत. थोडा विचार करा बरं, कुठला विषय कुठं असला पाहिजे. मला मुद्दा काय सांगायचा, त्यानं सांगितलं शेती परवडत नाही आपल्याला. ते म्हटलं मग एक काम कर, एखादा व्यवसाय कर. म्हटलं कोणता व्यवसाय करू? ते म्हणे काय कर, 5-50 हजार कुणाकडून तरी उसने घे, एखाद्या व्यवसायात धंद्यात गुतव. तो म्हटला त्यानं काय होईल? ते म्हटलं काय नाही, हळूहळू 5-6 महिन्यानं त्याचे 1 लाख रुपये तुला भेटतील. एकदा व्यवसाय डेव्हलप झाला, वाढत गेला की त्याचे काही किती भेटतील? 1 लाख रुपये भेटतील. म्हटलं घेतले 50,000 रुपये, गुंतवले व्यवसायात, मिळाले 1 लाख रुपये, त्यानं काय होईल? ते म्हटलं काय होईल म्हणजे? पुन्हा ते 1 लाख रुपये व्हायचे, त्याच धंद्यात गुंतवायचे, अजून भांडवल वाढवायचं. म्हटलं त्यानं काय होईल? काय नाही म्हणे, अरे तुला 10 लाख रुपये भेटतील 6-7 महिन्यानं. तू म्हटलं वाढवलं भांडवल, भेटले 10 लाख रुपये, पुढं काय? ते म्हटलं काय म्हणे, 10 लाख रुपये भेटल्यानंतर पुन्हा 1 लाख रुपये शिल्लक ठेवायचे, 9 लाख रुपये त्याच व्यवसायात गुंतवायचे, पुन्हा व्यवसाय वाढल. म्हटलं त्यानं काय होईल? अरे 10 लाखाचे 50 लाख होईल. तो म्हटलं झाले 50 लाख, त्यानं काय होईल? ते म्हटलं त्यानं काय होईल म्हणजे? अरे 50 लाख जर तुझ्या जीवनात आले आणि तू मोठा व्यवसाय झाला तर तुझ्याकडे कोटीने पैसा येईल, 1 कोटीचा तू मालक होशील. तो म्हटलं आले 50 लाख, गुंतवली व्यवसायात, मिळाली 1 कोटी, पुढं काय? त्यानं काय होईल? ते म्हटलं त्यानं काय होतील? अरे तू कोट्याधीश होशील. बरं झालो कोट्याधीश, त्यानं काय होईल? कोट्याधीश झालं, काय नाही करायचं म्हणे, एक काम करायचं, बंगला बांधायचा, पोरीचं लग्न करायचे, पोराचं लग्न करायचं, राहिलेले पैसे पुन्हा धंद्यात गुंतवायचे. म्हटलं घेतली गाडी, बांधला बंगला, केलं पोरीचं लग्न, पोराचं केलं, धंद्यात गुंतवले, त्यानं काय होईल? ते म्हटलं मग तू अब्जाधीश होतील. बरोबर आहे ना, कोट्याधीश नंतर एवढं नाहीच आपल्याकडे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं. अब्जाधीश होशील. तो म्हटला एक काम कर, मी झालो अब्जाधीश. तुझं ऐकलं सगळं, अब्जाधीश झालो, त्यानं काय होईल? तो म्हटलं आता त्यानं काय होईल, राहीनच बुवा. तो म्हणे ऐक आता त्यानं काय होईल. अरे तू जर अब्जाधीश झाला, तुला काहीच करायची गरज नाही, एका जागेवर बसून खाशील. ते म्हटलं मग मी आता काय करतोय? आता मी काय करतोय? एका जागेवर बसून निवांतच खातोय की नाही? मग त्याच्यासाठी पैसे काढा, उसने घ्या, अब्जाधीश व्हा, हे कुठं सांगितलंय कोणी? मला मुद्दा काय सांगायचा आहे, जीवनामध्ये माणसाच्या काहीतरी ध्येय असलं पाहिजे. मग वाक्य लक्ष देऊन ऐका. तुमच्या जीवनात जर तुम्हाला संत व्हायचं असेल तर आज घेतलेल्या अभंगात जेवढे साधूचे लक्षणं सांगितले तेवढे जीवनामध्ये उतरा, तुम्ही संत होणार. म्हटले महाराज संत होणं एवढं सोपं नाही, आम्हाला नाही व्हायचं, आम्हाला फक्त समाधानी व्हायचे. मग तुकाराम महाराज म्हणतात आज घेतलेल्या अभंगात जेवढे लक्षणं एखाद्या साधूच्या जीवनात येत असतील त्या साधूचं नामस्मरण करा, तुम्हाला सुख प्राप्त होईल. शेवटचं चरण. तुका म्हणे त्यांच्या नावे, तुका म्हणे त्यांच्या नावे,
नावे कमुनीच्या नावे म्हणे त्यांच्या नावे तुका म्हणे त्यांच्या नावे घेता हवे संतोषी घेता हवे संतोषी लक्ष्मीच्या ऐशा नावे लक्ष्मी ते ऐशा नावे घेता भावे संतोषी घेता भावे संतोषी लक्ष्मी ऐशा नावे लक्ष्मी ऐशा नावे भाग्य द्यावे तरी त्याने भाग्य द्यावे 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 भाग्य जावे तरी